बातमीपत्रात आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 9च्या माध्यमातून। सुरुवातीला टॉप 9 मोठ्या बातम्या। रवींद्र वायकर यांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट। रवींद्र वायकरांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जात चर्चाही केली। माझ्याबाबत खोटा प्रचार केला जातोय। माझ्याकडे हॅक करणारा मोबाईल असेल तर ठाकरे गटाकडे देखील असेल। ठाकरे गटानं त्यांचा पराभव मोठ्या मनानं पचवला पाहिजे, रवींद्र वायकर यांचं वक्तव्य। काहीच नाही, मी वर्कॉलिक आहे, अल्कोहोलिक नाही यांच्यासारखा। हे खोटा प्रचार चाललाय, हा खोटा प्रचार त्यांनी थांबवावा। कोर्टात जायचं तर कोर्टात जावं, जिथे जायचंय कायदेशीर बाजू मांडाव्या, पण खोटेपणा करू नये। वायकर निवडणूक हरले म्हणून त्यांनी आता विजय चोरलाय। वायकर लोकसभेमध्ये जाणार नाहीत, सगळा बोगस कारभार। संजय राऊतांची टीका। तर सीबीआयच्या भीतीनं वायकर ठाकरे गटातून पळाले, संजय राऊतांचा घणाघात। हमने ईवीएम के ऊपर आरोप नहीं किया है, हमने सिस्टम के ऊपर आरोप किया है। रिटर्निंग ऑफिसर ने जिस तरह से धोखा किया है उसके ऊपर हमने एविडेंस के साथ आरोप किया है। रविंद्र वायकर चुनाव हार गए हैं, ये चोरी चपाटी करके 48 मतों से चुनाव को जिताया गया है, वो अभी सामने आ जाएगा। जिथे ठाकरे गट तिथे शिवसेना। शिंदे गट काही दिवसातच बंद होईल। असंख्य काँग्रेस पक्ष झाले, पण मूळ काँग्रेस आजही मोठा पक्ष, राऊतांचं वक्तव्य। कोणाविषयी नकली शब्द वगैरे करत नाही। असंख्य काँग्रेस पक्ष स्थापन झाले, मूळ काँग्रेस पक्ष आजही आहे आणि तो सगळ्यात मोठा पक्ष। जिथे मी परत म्हणतोय, जिथे ठाकरे तिथे शिवसेना। हे शिंद्यांचं जे प्रकरण आहे हे काही दिवसामध्ये बंद होईल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये 1.5 तास, तर शिंदे आणि फडणवीसांमध्ये 2 तास खलबतं। मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा। विस्तार याच आठवड्यात होणार, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू। मंत्रिपदाची संधी मिळावी, विक्रम काळे अजित पवार यांच्याकडे मागणी करणार, सूत्रांची माहिती। दिल्लीमध्ये आज भाजपच्या कोर कमिटीची बैठक। देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, पंकजा मुंडे यांच्यासह चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे देखील बैठकीला उपस्थित राहणार। दिल्लीतील भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याबाबत देखील चर्चा होण्याची शक्यता। राजीनाम्यावर काय निर्णय होणार याकडे लक्ष। देवेंद्र फडणवीसांनी सरकारमध्ये राहावं अशी विनंती आम्ही त्यांना केली आहे। फडणवीस आमची विनंती मान्य करतील, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। त्यांनी म्हटलं की मला संघटनेत काम करायचं, त्याबाबत आज चर्चा होईल? नाही, मला वाटतं तो काही आता विषय संपला आहे। देवेंद्रजी सरकारमध्येच राहतील अशी आम्ही सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश आणि आमच्या विधिमंडळ गटाने आम्ही विनंती केली आहे। देवेंद्रजी आमचं म्हणणं ऐकतील।